नमस्कार, मी प्रियंका. शंखनाथ न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत करते. पाहुयात आजच्या काही मुख्य बातम्या. आमदार रवी राणा यांनी तातडीनं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानं अमरावती लोकसभा मतदारसंघात खासदार नवनीत राणा भाजपच्या तिकिटावर लढण्याची शक्यता बळावली आहे. हे दोघेही 2 तास सोबत होते अशी माहिती आहे. आमची 90% सकारात्मक चर्चा झाल्याची व 4 ते 5 दिवसामध्ये एक मोठा निर्णय घेतला जाईल अशी सूचना प्रतिक्रिया आमदार रवी राणा यांनी माध्यमांशी बोलताना दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयावर सकारात्मक निर्णय युवा स्वाभिमान पार्टीकडनं घेतला जाईल असंही सांगितलं. गेल्या 12 वर्षापासून भाजप युतीसोबत युवा स्वाभिमान पक्ष आहे. आमदार रवी राणा देखील एनडीएचे घटक आहेत. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल कधी येतोय याची वाट बघतो आहे. दुसरीकडे युवा स्वाभिमान पक्ष आणि रवी राणा हे जे निर्णय घेतील त्यापुढे मी जाणार नाही असंही खासदार नवनीत राणा यांनी स्पष्ट केलं. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत आम्ही आहोत. पुढे पण राहणार असून देशात मोदी हे चांगलं काम करतात. त्यांच्या विचारांवर आम्ही चालणार आहोत. भाजप नवनीत राणांबद्दल सकारात्मक आहे. ही आमच्यासाठी सकारात्मक बाब असल्याची प्रतिक्रिया नवनीत राणांनी दिली. शंखनाथ न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट. मला असं वाटतं की 2-2.5 तास मी त्याच्यासोबत होतो आणि अनेक विषयावर चर्चा झाली. तिढा काही फारसा राहिला नाही. काही चर्चा राहिली आहे. मॅक्झिमम 90% चर्चा झालेली आहे. लवकरच मला वाटते 4-5 दिवसामध्ये एक मोठा निर्णय होईल. त्या निर्णयाच्या आधी आमच्या ज्या राजकीय ज्या प्रक्रिया आहे, ज्या युवा पार्टीच्या ज्या कोर कमिटीची आहे, बाकीच्या ज्या विषय आहे त्यावर आम्ही सगळे मिळून चर्चा करू आणि युवा पार्टीच्या कार्यकर्त्यांचं सगळ्यांचं मत आणि त्याच्यानंतर मग आम्ही देशाचे पंतप्रधान मोदीजी, अमित शहाजी आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या निर्णयावर पॉझिटिव्ह निर्णय पक्षातर्फे घेतला जाईल. त्याच्यामध्ये काही शंका नाही. आपल्याला माहीत आहे की गेल्या 12-15 वर्षापासून मी भाजपसोबत आहे. एनडीएचा एक घटक आहे आणि पूर्ण ताकदीनं सोबत आहे आणि देशाच्या पंतप्रधानांचं जे काम आहे ते खासदार नवनीत राणा सुद्धा प्रभावित आहे आणि अमरावती जिल्ह्याचा विकास आणि महाराष्ट्राला पुढे न्यायचं जर काम करायचं आहे तर मोदीजींची सख्त जरूरत आहे देशाला आहे. म्हणून मला असं वाटतं की युवा पार्टीच्या कार्यकर्त्याची किती इच्छा असली की आमच्या सोबत नवनीत राणा राहिल्या पाहिजे, पण भाजपकडनं जो प्रस्ताव येईल त्यावर नक्कीच एक अध्यक्ष म्हणून आम्ही त्याच्यावर पूर्ण चर्चा करू आणि पॉझिटिव्ह अमित शहाजी मोदीजींचा जो निर्णय आहे त्याच्यावर पॉझिटिव्ह आम्ही निर्णय घेऊ. बिलकुल एक महिला चेहरा म्हणून खासदार नवनीत राणांची एक देशामध्ये छबी आहे आणि मी डोळ्यांनी पाहिलंय की देशाचे पंतप्रधान सुद्धा आणि देशाचे गृहमंत्री अमित शहाजी सुद्धा त्यांची स्तुती करतात, त्यांच्या कार्याची दखल घेतात आणि नक्कीच जर कुठल्या प्रकारच्या अशा घडामोडी झाला तर एक मोठा चेहरा म्हणून त्या महिला चेहरा म्हणून देशात काम करतील आणि आपल्या राज्य आणि जिल्ह्याचा पुढे नेण्याचं ते काम नक्की करतील. निश्चितच काय असते, आता कुठलाही राजकीय पक्ष किंवा आज आम्ही सुद्धा युवा पार्टीच्या वतीने निर्णय जर कुठला घ्यायचा आहे तर आम्हालाही असं वाटतं की सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आहे तो आमच्यासाठी अंतिम निर्णय आहे. आम्ही ज्या पद्धतीनं आमच्या बाजू सगळ्या मांडलेल्या आहे, आमची जी सत्यता आहे ती सगळी पातळून कास्ट स्क्रुटनी कमिटीने आमच्या फेवरने 3 वेळा रिझल्ट दिलेला आहे. म्हणून मला असा विश्वास आहे कायदेशीर सगळ्या बाजू मजबूत असल्यामुळं नक्की आम्हाला न्याय मिळेल. पण न्याय मिळेपर्यंत मला असं वाटतं आम्ही सुद्धा वेट आणि वॉचच्या भूमिकेमध्ये आहे आणि ते सुद्धा वेट आणि वॉचच्या भूमिकेत असतील. जन्मदात्या बापाने स्वतःच्या पोटच्या मुलाचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडीस आला आहे. जळगाव जामोद तालुक्यातील आसलगाव इथं ही घटना घडली. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे खून कोणी केला हे सुरुवातीला समोर आलं नव्हतं. पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला. मात्र काही तासातच संशयाच्या आधारे पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा केला असून खून करणाऱ्या आरोपी बापाला बेड्या ठोकल्या आहेत. प्राप्त माहितीनुसार शिवाजी प्रल्हाद रायपुरे, वय वर्ष 33 असं मृतकाचं नाव असून प्रल्हाद रायपुरे वय वर्ष 65 असं पित्याचं नाव आहे. शिवाजी रायपुरे याने राहत्या घरात स्वतःच्या मानेवर जखमा करून मृत्यूला कवटाळलं असल्याची माहिती जळगाव जामोद पोलिसांना सकाळी मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
काहीतरी गडबड असल्याची पोलिसांची खात्री झाली। मृतक शिवाजीच्या मानेवर असलेल्या जखमा पाहून हा खून असल्याची पोलिसांची खात्री झाली। श्वान पथक, फिंगरप्रिंट यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आलं। मृतक शिवाजीचं जवळचं नातेवाईक, आई वडील यांना विचारपूस करण्यात आली। दरम्यान काल रात्री मृतक शिवाजी आणि त्याच्या वडिलांमध्ये शाब्दिक वाद झाल्याचं पोलिसांना कळालं। वडील प्रल्हाद रायपुरे नेहमी दारूच्या दुकानावर जातात, दारू पितात, त्यामुळे आपला अपमान होतो असं शिवाजीला वाटत होतं। तुम्ही जर नेहमी दारू पित असाल तर इथं राहू नका असं मृतक शिवाजीच्या वडिलांना म्हणणं होतं। या वादातूनच वडील प्रल्हाद रायपुरे रात्रीच कपड्याची थैली घेऊन दारूच्या नशेत निघून गेले होते। रात्री जेवणानंतर शिवाजीची आई बाजूच्या खोलीत नातवंडासह झोपली तर शिवाजी बाजूच्या खोलीत झोपला होता। आज सकाळी शिवाजीची आई झाडू घेण्यासाठी खोलीत गेली असता मुलगा शिवाजी हा रक्ताच्या थारोड्यात पडलेला दिसला। दरम्यान पोलिसांनी संशयावरून शिवाजीच्या वडिलांना ताब्यात घेतलं। कसून चौकशी केल्यानंतर स्वतः खून केल्याची कबुली दिली। शंखनाथ न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट। आम्हाला अशी माहिती मिळाली की आसलगावमध्ये एका इसमाने स्वतःवर वार केलेले आहेत आणि त्यात तो मयत झालेला आहे। माहिती मिळताच आम्ही आमच्या पथकासह आसलगाव येथे पोहोचलो। पळशी सुपूर रोडवर एका घरामध्ये इसम नामे शिवाजी प्रल्हाद रायपुरे 36 वर्ष वय आहे। हा त्याच्या घरातील पलंगावर बेडवर झोपलेल्या अवस्थेमध्ये मयत अवस्थेत आम्हाला दिसून आला। त्याच्या प्रथमदर्शनी फोटोग्राफी करून आपण त्याच्या जेव्हा जखमा बघितल्या तेव्हा त्याच्या डाव्या बाजूला मानेवर आणि कानाखाली अशा वार झाल्याच्या निशाणा दिसून आल्या। त्यावरून आम्हाला असा संशय आला की मला खात्री झाली की ह्या ज्या जखमा आहेत ह्या स्वतःहून केलेल्या वाराच्या नाहीत, ह्या कोणीतरी दुसऱ्या व्यक्तीने केलेल्या वाराच्या दुखापतच्या जखमा आहेत। त्यावरून पुढील तपास आम्ही सुरू केला आणि मृताची फोटो वगैरे काढून तिथला पंचनामा वगैरे करून डॉग स्क्वॉड, फॉरेन्सिक टीम आणि फिंगरप्रिंट एक्सपर्ट यांना बोलावून त्यांच्याकडून आपण तपास करून घेतला आणि मृतदेह पंचनामा वगैरे करून सरकारी पंचांसमक्ष पंचनामा करून पुढील तपासणी करता जळगाव येथील रुग्णालयात पाठवून दिला, सरकारी रुग्णालयामध्ये। त्यानंतर मयताची आई जी आहे त्यांच्या तक्रारीवरून आपण भादवी 302 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि तपासांती वरिष्ठांना त्याची इत्यंभूत माहिती देऊन माननीय SP श्री सुनील कदासने साहेब, माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री अशोक थोरात साहेब आणि माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी मलकापूर विभाग श्री देवराम गवळी साहेब यांना माहिती दिली। त्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला। माननीय उपविभागीय अधिकारी गवळी साहेब यांनी समक्ष घटनास्थळी भेट देऊन त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आणि आमच्या टीमने पूर्ण तपास सुरू केला आणि साधारण 4 ते 5 तासाच्या तपासातच आम्ही हा गुन्हा उघडकीस आणण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत। मयत यास दारू पिण्याचे व्यसन होते, त्या व्यसनातून तो आई वडिलांना खूप त्रास देत होता आणि त्या त्रासाला कंटाळून त्याच्या वडिलांनीच त्याच्यावर कुऱ्हाडीसारख्या शस्त्राने वार करून त्याचा खून केलेला आहे। याच्यापर्यंत आम्ही आतापर्यंत पोहोचलेलो आहोत आणि पुढची कारवाई आम्ही त्याच्या आरोपी वडिलांना ताब्यात घेतलेला आहे। पुढील कारवाई आपण त्याच्यावर करत आहोत। 1971च्या भारत-पाकिस्तान युद्धात 93,000 पाकिस्तानी सैनिक ढाका इथं आत्मसमर्पण करणार होते। जगातील सर्वात मोठं आत्मसमर्पण बघण्यासाठी पत्रकारांना हेलिकॉप्टरनं नेण्याची जबाबदारी माझ्यावर होती। हा ऐतिहासिक व तितकाच अविस्मरणीय क्षण अनुभवण्यासाठी मी माझ्या सहकाऱ्यांनाही स्मगल करून घेऊन गेलो। 1971च्या भारत-पाकिस्तान युद्धात प्रत्यक्ष सहभागी झालेले वीरचक्रने सन्मानित क्वार्टर लीडर पुष्पकुमार वैद्य युद्धातील थरारक अनुभव सांगत होते। अखिल भारतीय हिंदी संस्था संघ नवी दिल्ली, महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा पुणे विदर्भ रिजन, नागपूर व रोटरी क्लब ऑफ एलिटच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रभाषा संकुल इथं AIF रोल इन 1970 वॉर विथ पाकिस्तान रिझल्टिंग 93,000 पाकिस्तानी सोल्जर सरेंडर या विषयावर पुष्पकुमार वैद्य यांचे अनुभव कथनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा विदर्भ पुणे रिजन नागपूरचे अध्यक्ष अजय पाटील उपस्थित होते। तर प्रमुख पाहुणे म्हणून अपर पोलीस महासंचालक सुनील रामानंद, निवृत्त प्रधान मुख्य वनसंरक्षक BK सिंग, स्वप्ना नायर, रोटरी क्लब ऑफ एलिटच्या अध्यक्ष ममता जयस्वाल, राष्ट्रभाषेच्या सचिव सुनीता मुंजे यांची उपस्थिती होती। शंखनाथ न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट।
नो पार्किंग झोनच्या नावावर शहरात सर्रास जनतेची लूट केली जात आहे। नो पार्किंग मध्ये गाडी असल्याची बतावणी करून ठेकेदार दुचाकी वाहन चालकांकडनं 760 रुपये घेतो, ज्यामधील 50 रुपये पोलिसांना आणि 260 रुपये ठेकेदाराला जातात। मी चर्चाको वाहनाचे चालन 1020 कापले जातात, त्यामधील 500 रुपये ठेकेदाराला जातात। वाहतूक पोलिसांसोबत मिळून ठेकेदार गुंडेगारीची भाषा बोलून सामान्य जनतेची आर्थिक लूट करत असल्याचं चित्र नागपूर शहरात बहुतांश जागेवर बघायला मिळत आहे। शंखनाथ न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट। तर हे होतं आजचं बातमीपत्र। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोवर बघत राहा शंखनाथ आवाज सत्याचा। नमस्कार।